माझं नाव रणसिंग मानसिंग आठवळे. माझ्या आईचं नाव मंदाकिनी मानसिंग आठवळे. माझ्या आईला लग्ज आणि ब्रेनचा कॅन्सर झाला असं निदान झालं पेट स्कॅन मध्ये आणि MRI मध्ये. नंतर आम्ही ती इथं बारामती हॉस्पिटलला जर बुधवारचे राजबोस सर पुण्याहून येतात, अश्विन राजबोस. आम्ही त्यांना सर्व ती रिपोर्ट दाखवले. त्यांनी ती सर्व रिपोर्ट पाहून आईला इथं केमो घ्यायला सांगितले. मग आम्ही जवळजवळ आज 12 महिने होत आले की इथं केमो घेतोय. 9 सर्कल पूर्ण करतो आणि 9 सर्कल पूर्ण झाल्यानंतर परत आम्ही पुण्याला पेट स्कॅन करायला जातो. सरांना ती रिपोर्ट दाखवतो. रिपोर्ट चांगल्या प्रकारचे येतात, परंतु सरांचं म्हणणं असं येतं की थोडीशी अजून थोडी बाधा आहे, तरी आपण आता परत थोडंसं केमो कंटिन्यू करू इथं. जर बुधवारचा आम्ही इथं हॉस्पिटलमध्ये बारामती हॉस्पिटलला इथं केमो घेण्यासाठी येतो. इथला स्टाफ फार सर्व पेशंटची इथं काळजी घेतात. ते सर्वच आणि इथले नर्स म्हणा किंवा सर्व पेशंटची फार काळजी घेतात. साधं बाथरूमला जरी पेशंटला इथं एसी रूम आहे. एसी रूम असल्यामुळे आणि ही कॅन्सर केमोची ट्रीटमेंट आणि सर्व पेशंटचं वय ह्याच्यामुळं बऱ्याच पेशंटला बाथरूमला सतत लागतं. काय पेशंटची म्हणजे बाथरूम लघवी ही सुद्धा इथं बेडवर किंवा इथून जाताना होत असते, परंतु इथला स्टाफ कधीही कुणाला पेशंटला चिडचिडपणा किंवा रागवत नाही. त्यांच्या ते घरचे जसे आई वडिलांची काळजी घेतात त्याच पद्धतीने ते पेशंटची काळजी घेतात इथं. आणि बारामती हॉस्पिटलचा हा स्टाफ फार चांगला आहे आणि अनुभवी आहे.